श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आपण 9th स्टँडर्डचा अल्जेब्राचा चॅप्टर 2 पाहतोय. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आधी झाल्या होत्या कव्हर. आता आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट केलंय. त्याआधी फक्त मला एक नोट सांगायची तुम्हाला. हे बघा, आता डिनॉमिनेटर, जर आपल्याला हा डिनॉमिनेटर काय असेल, प्राईम फॅक्टर जर त्याचा वाला 2 किंवा 5 असेल, फक्त 2 असला तरी चालेल किंवा 2 आणि 5 दोघं असतील तरी चालेल. जर अशी आपल्याला कन्सेप्ट असेल तर तेव्हा आपलं जे क्वेश्चन असतो ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं, टर्मिनेटिंग टाइप मध्ये असतो. कुठल्या टाइप मध्ये, टर्मिनेटिंग. तर आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं, प्राईम फॅक्टर. प्राईम फॅक्टर कोणाचा प्राईम फॅक्टर, डिनॉमिनेटर म्हणजे हा 5 हा काय प्राईम फॅक्टर आहे, डिनॉमिनेटर. तर मग 2 और 5, 2 किंवा 2 आणि 5 हे जर दोघंच्या दोघं डिनॉमिनेटरला असतील तर क्वेश्चन काय असतो आपला, टर्मिनेटिंग टाइप मध्ये असतो. काय असतो, टर्मिनेटिंग टाइप. आणि जर प्राईम फॅक्टर 2 किंवा 2पेक्षा वेगळे असतील तर ते काय असतात, नॉन टर्मिनेटिंग टाइप मध्ये असतात. कळलं तुम्हाला? काय सांगितलं मी, प्राईम फॅक्टर जर 2 आणि 5 असतील तर आपला क्वेश्चन टर्मिनेटिंग असतो. आणि प्राईम फॅक्टर जर 2 आणि 5 त्याच्यात वेगळे असतील तर नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग टाइपचा असतो. कळलं तुम्हाला? आता फर्स्ट क्वेश्चन काय राहील बरं, मग तुम्ही सांगा. इथे काय दिसतोय तुम्हाला, 5 दिसतोय. याचा अर्थ काय राहील, तो क्वेश्चन टर्मिनेटिंग राहील. सिंपल आहे की नाही? म्हणून आता हे सॉल्व्ह कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगून देते, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. हे इरेज करून टाकते मी, लिहिलं गेलंच असेल तुमचं. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, यामध्ये डिनॉमिनेटर जो आहे त्याचा प्राईम फॅक्टर जर 2 किंवा 5 नाहीतर 2 आणि 5 दोघं जर असतील तर आपला क्वेश्चन काय असतो, टर्मिनेटिंग टाइप मध्ये असतो. आणि जर डिनॉमिनेटरला 2 आणि 5 नसेल तर आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप मध्ये असतो. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा. आन्सर मी इथून चालू करते. आपण याचा प्राईम फॅक्टर पाहून घेऊ. हा डिनॉमिनेटर घ्यायचा आपल्याला, न्यूमरेटर घ्यायचा नसतो. काय घ्यायचं आपल्याला, डिनॉमिनेटर. इथे काय घेतला, 5. मग आता सांगा बरं, 5 कशाने डिवाइड होईल, 2 ने होणार नाही, 3 ने पण होणार नाही, 4 ने पण होणार नाही. आपल्याला काय घ्यावं लागेल, 5 घ्यावं लागेल. आता बघा, 5 1s are 5. किती आन्सर आला आपलं, 5 1s are 5. बस, याच्या पुढे काही करू शकतो का नाही, आपण इथेच काय होऊन गेलो, आपला डिव्हिजन थांबून गेलं. मग आता लिहायचं कसं, हेन्स देअरफॉर द प्राईम फॅक्टर the prime factor of denominator is 5. आता प्राईम फॅक्टर डिनॉमिनेटरचा काय आहे, आपल्याला 5 दिलेला आहे. तर द डेसिमल फॉर्म ऑफ काय दिलाय क्वेश्चन, 13/5. 13/5 इज टर्मिनेटिंग. बघा, तुम्हाला हे सांगितलं होतं मी, द प्राईम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज 5. आपला जो प्राईम फॅक्टर होता डिनॉमिनेटरचा नाव काय होता, 5 होता. म्हणून द डेसिमल फॉर्म ऑफ 13/5 म्हणून आपल्या क्वेश्चनचं काय आलं, कुठल्या टाइप मध्ये आला क्वेश्चन, टर्मिनेटिंग टाइप मध्ये आला, कारण त्याचं डिव्हिजन तिथे स्टॉप होऊन गेलं. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो पाहून घेऊ आपण. सेकंड नंबर क्वेश्चन काय दिले आपल्याला, 2/11. आता हा सांगा तुम्ही, हा काय येईल, आपण एक वेळा चेक करून घेऊ. तुम्हाला काय घ्यायला लावलंय मी, 11 घ्यायला लावलाय, म्हणजे डिनॉमिनेटरच घ्यायला लावलाय. आता 11 ला कशाने डिवाइड होणार, 11 नेच होणार, 11 वजा 11. मग इथे लिहिताना आपण कसं लिहायचं, सेम ऍज इट इज, जसं लिहिलं तसंच लिहायचं आपल्याला, 11 वजा 11. आता इथे पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. जो वरचा नंबर आहे तो नेहमी कुठे लिहायचा असतो, आपल्याला मध्ये लिहायचा असतो. आणि बाहेर खालचा नंबर आहे तो कुठे लिहायचा असतो, बाहेर. बघा, आता डिवाइड करून दाखवते तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. आता हा काय 11, इथे काय आला 2. मग आता 11च्या डिवाइड 2 येतो का, नाही. मग आपल्याला काय करायचं, त्याला तो नंबर मोठा करायचा आहे. मग काय करावं लागेल, इथे 0 आणि पॉईंट घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला इथे काय वाढवता येईल, एक 0 वाढवता येईल. मग आता सांगा 11च्या डिवाइड 20 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे, तो 11 वजा 11. मग आता इथे काय येणार, 11 वजा 11. मग आता 20 मायनस 11, 20 मधून जर 11 जातोय तर किती उरत आहे, सांगा लवकर. 20 मधून 11 गेल्यावर किती उरले, 9. मग आता 11च्या डिवाइड 9 येतो का, सांगा बरं तुम्ही, नाही. मग
लक्षात द्या, थर्ड क्वेश्चन काय आपला 29/16. मग मी तुम्हाला सुरुवात काय करायला लावली आहे, 16 घ्यायचं, डिनॉमिनेटरच यूज करतो आपण. मग आता आपण याची फॅक्टर करून घेऊ. बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, 16. ही थोडी क्रॉस होऊन गेली लाईन. बघा मग आता हा काय आहे 16. आता 16 ला कशाने डिवाइड होईल सांगा बरं. 16 ला असा कोणता नंबर आहे की ज्याच्याने पूर्ण आपला डिवाइड होऊन जाईल, तर 2 आहे. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2 झालं आपलं. मग आता बघा आपला जो प्राइम फॅक्टर डिनॉमिनेटरचा काय घेतला होता आपण, ज्याने डिवाइड केला तो 2 होता. मग मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळी असा 2 किंवा 5 नाही तर 2 5 दोघं असतील तर त्या टायमाला आपण काय घेतो, टर्मिनेटिंग टाईपचा तो क्वेश्चन असतो. मग लिहून द्यायचं आपण, द डिनॉमिनेटर द प्राइम फॅक्टर लिहून घेऊ आपण पहिले. मग लिहते द प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज. आपला डिनॉमिनेटरचा प्राइम फॅक्टर कुठला होता, 2. बघा आपला डिनॉमिनेटर काय होता, चेक करा, डिनॉमिनेटर काय होता 16. पण आपण त्या 16 ला डिवाइड कशाने केलं, 2 ने डिवाइड केलं, म्हणून आपला प्राइम फॅक्टर काय झाला, डिनॉमिनेटरचा 2 झाला. मग अशा टायमाला मी तुम्हाला काय सांगितलं आहे, ते आन्सर काय असतं आपलं, टर्मिनेटिंग टाइप मध्ये असतं. म्हणून काय लिहायचं, therefore the decimal form of 29/16 is टर्मिनेटिंग टाइप. कुठल्या टाइप मध्ये आहे ते, टर्मिनेटिंग टाइप मध्ये आहे. व्हेरी इझी, टर्मिनेटिंग टाइप. फक्त तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला आता पण परत सांगू देते, आपण डिनॉमिनेटरचा यूज करतो म्हणून डिनॉमिनेटरचा प्राइम फॅक्टर काय पाहिजे आपल्याला, म्हणजे समजा डिनॉमिनेटर कुठला पण नंबर असेल आणि आपण त्याला डिवाइड जर 2 आणि 5 किंवा 2 आणि 5 दोघं याच्याने जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपलं आन्सर काय येतं, टर्मिनेटिंग टाइप मध्ये येतं. आणि जर 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त दुसरा नंबर कुठला येत असेल आपल्याला प्राइम फॅक्टर डिनॉमिनेटरचा, तर ते आन्सर काय असतं आपलं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप मध्ये असतं. कळलं तुम्हाला. आता हे नोट डाऊन करा थर्ड नंबरचं, मग आपण फोर्थ पाहून घेऊ. चला आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ. फोर्थ नंबरला काय आहे, 17 आणि 125. मी तुम्हाला काय सांगितलं, आपण सॉल्व्ह करताना फॅक्टर्स ज्याचे काढायचे तो डिनॉमिनेटर घेतो आपण, म्हणून 125. मग 125 ला असा कोणता नंबर आहे ज्याने डिवाइड होईल, मग आपण याला 25 ने डिवाइड करू शकतो. बघा आता इथे मी तुम्हाला करून दाखवते, 125 25 5 ने, 125 ला कशाने, 5 ने. मग आता बघा बेटा, 5 च्या टेबल मध्ये 12 पेक्षा छोटा नंबर सांगा बरं. 5 2 जा 10, 12 - 10 2. हा 5 खाली आला, मग 5 च्या टेबल मध्ये 25 येतो का, येतो. 5 5 जा 25. बरोबर, आपल्याला आन्सर भेटून गेला. मग आपण जर 5 ने 125 ला डिवाइड केलं तर आपलं आन्सर किती आलं, 25 आलं. मग 5 च्या टेबल मध्ये 5 नंबरला काय येतो, 25, आणि 5 1 जा 5. आलं तुमच्या लक्षात. मग आपण प्राइम फॅक्टर काय घेतला, डिनॉमिनेटरचा प्राइम फॅक्टर काय होता, 5 होता. मग आपलं आन्सर येत कुठल्या टाइप मध्ये येणार आहे सांगा तुम्ही, कमेंट मध्ये लगेच सांगत चला. आपलं आन्सर काय येणार आहे, टर्मिनेटिंग टाइप मध्ये येणार आहे. मग लिहायचं कसं, दुसऱ्याला आपण हे करून घेऊ. इथे काय लिहायचं, नंतर होऊनच गेलं सर तुमचं, सिंपल लर्न करायची पण आवश्यकता नाही. द प्राइम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर इज, बस. द प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर इज काय आहे, 5 घेतला आपण, इथे काय लिहायचं 5. देअरफॉर द डेसिमल
फॉर्म ऑफ, क्वेश्चन काय आहे, फॉर्म द डेसिमल फॉर्म ऑफ 17/25 इज टर्मिनेटिंग टाइप. कुठल्या टाइप मध्ये येणार आहे मग तो आपला टर्मिनेटिंग टाइप मध्ये येणार आहे. टर्मिनेटिंग टाइप झाला. 4th नंबरचा क्वेश्चन पण झाला. नोट डाऊन करून घ्या फटाफट. आता 5th नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला डिनॉमिनेटर काय दिला, त्यांनी 6 दिलाय. मग आता इथून आपण 6 करून घेऊ, 6 लिहून घेऊ. आता 6 ला कशाने डिवाइड करू आपण, 2 ने. 2 3 जा 6. मग आता 3 ला पण 2 ने डिवाइड होईल का, नाही होणार. मग 3 ला 3 नेच डिवाइड होईल, 3 1 जा 3. मग आपले 6 चा जो प्राइम फॅक्टर होता तर तो काय आला, 2 आणि 3. मग यामध्ये 3 पण ऍड आहे. मग मी तुम्हाला काय बोलली, जर 2 किंवा 5 किंवा 2 आणि 5 दोघं याच्या व्यतिरिक्त जर नंबर आला तर ते कुठल्या टाइप मध्ये असतं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप मध्ये असतं. मग इथे 2 आहे का फक्त, नाही, तो 3 पण ऍड झालाय. मग इथे फक्त 2 हवा होता किंवा फक्त 5 हवा होता, नाहीतर 2 आणि 5 हवा होता. पण इथे तशी गोष्ट आहे का, नाहीये, 2 आणि 3 आहे. म्हणून हे जे क्वेश्चन आहे आपला तो कुठल्या टाइप मध्ये येणार आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग मध्ये येणार आहे. मग काय लिहायचं लिहिताना, द प्राइम फॅक्टर ऑफ अ denominator is, the prime factor of a denominator is, आपला प्राइम फॅक्टर काय आला आहे सांगा बरं, other than 2 or 5. 2 आणि 2 पेक्षा काय आलाय, वेगळा आलाय. म्हणून therefore the decimal form of 11/6 is non-terminating recurring type. झाला. आता हे 5th नंबरचं क्वेश्चन होतं. आता 6 चालू करू आपण, फटाफट नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 2, व्यवस्थित लक्ष द्या. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता आपल्याला हा क्वेश्चन काय दिलाय बघा, 127/100. म्हणजे आपल्याला याला डिवाइड करायचंय. मग आता कसं डिवाइड करणार, मी इथे लिहून देते म्हणजे खाली तुम्हाला स्पेस इथे राहील. आन्सर आहे इकडे बघा. आता मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, जो वरचा नंबर असतो, वरचा न्यूमरेटर, तो कुठे लिहायचा, नेहमी मध्ये लिहायचा. न्यूमरेटर लक्षात ठेवा, न्यूमरेटर मध्ये लिहायचा असतो आणि डिनॉमिनेटर बाहेर लिहायचा असतो. आता इथे किती लिहिणार आपण, 200. मग आता 200च्या टेबल मध्ये 127 येतो का, नाही येत. मग अशा वेळी आपण काय करतो, या नंबरला आपल्याला मोठा बनवावे लागेल, बरोबर. मग त्यासाठी आपण आधी काय करतो, इथे 0 घेऊन घेतो आणि पॉइंट घेऊन घेतो. नंतर मग आपण इथे काय करतो, एक 0 वाढवून देतो, बरोबर. मग आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. मग आता सिंपल टेक्निक सांगते. हा 12 आहे, 2च्या टेबल मध्ये 12 पेक्षा छोटा नंबर कुठला येणार आहे, 2 6 जा 12 येऊनच जातो ना, बरोबर. मग इथे काय लिहिणार आहे, 2 6 जा 12. 200चा टेबल आहे म्हणून इथे किती आला, 2 0 मायनस. आता 0 - 0 0, 7 म्हणजे 7, नंतर हे दोघं 0, इथे 0 0 0. आता 70 येतो का 200च्या टेबल मध्ये, नाही. मग त्याला पण काय करावं लागेल, मोठं करावं लागेल. मग पण इथे काय घेतला आपण, एक 0 वाढवला. मग आता 200च्या टेबल मध्ये 700 येतो का, बघा बरं, नाही येत. मग आता 2च्या टेबल मध्ये 7 पेक्षा छोटा नंबर कुठला येतो सांगा बरं. 2च्या टेबल मध्ये 7 पेक्षा छोटा नंबर 6 येतो. तो किती नंबरला येतो, 2 3 जा 6. हे 2 0 ऍज इट इज. मग मायनस किती आला आन्सर, 1. 7 - 6 1. मग 200च्या टेबल मध्ये 100 येणार का बरं, नाही. आता या नंबरला पण आपल्याला मोठा करावा लागेल. मग इथे काय घेतला मी, 0. मग आता 200च्या टेबल मध्ये 10 येतो का, येतो. पण किती नंबरला येतो सांगा बरं, 2 5 जा 10. हे 2 0 ऍज इट इज. मग इथे आन्सर किती आला आपला, 0 0. रिमाइंडर झालं 0. आपलं आन्सर किती आलं, 0.635. मग लिहिताना कसं लिहायचं, therefore 127/200 इज इक्वल टू, डायरेक्ट लिहून द्यायचं 0.635.
आधी हे सॉल्व्ह करायचं आणि मग लिहायचं. म्हणजे थांबा मी तुम्हाला इथेच लिहून देते. हे पहिले सॉल्व्ह करायचं मग लिहायचं 127/200 therefore is equal to 0.635. बघा आता हे सॉल्व्ह करून घ्या व्यवस्थित. सेकंड क्वेश्चन बघा आता 25/99 वरचा नंबर नेहमी आपण मध्ये लिहितो, खालचा नंबर बाहेर लिहितो. मग आता 99च्या टेबलवर 25 येतो का? नाही, छोटा नंबर येतो. मग आपण त्याला मोठा करून घेतला, इथे 0 घेतला, त्याच्यासाठी आपण आधी 0 आणि वर पॉईंट घेऊन येतो. मग नंतर 99च्या टेबलमध्ये 250 येतो का? नाही, त्याच्यापेक्षा छोटा नंबर कुठला येतो? मग 99च्या टेबलमध्ये 2 नंबरला 198 येतो. मग मायनस केल्यानंतर किती आलं आपलं? 520. मग आता 520 येतो का? 99च्या टेबलमध्ये नाही येत. मग त्याच्यासाठी आपण काय घेतलं? 99 5 495. मग आता याच्यातून 520 मधून 499 मायनस झाल्यावर किती आन्सर आला आपलं? 250. मग बघा आता 250 इथून परत ते जो सम आहे तो रिपीट होतोय. बघा 250 इथं आला, 250 परत 199 आला, परत 520. याच्यानंतर मी परत सॉल्व्ह केला असतं तर 495 परत ॲज इट इज रिपीट झालं असतं. म्हणजे याच्यामध्ये काय समजलं आपल्याला? 25/99 ही कोणती, हा जो क्वेश्चन आहे तो कोणत्या टर्म मध्ये आहे? नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग टाइप मध्ये आहे. म्हणून मग आपण काय लिहिलं? 0.2525 हे काय आले असते? रिपीट होत गेले असते. म्हणून मग आपण कसं केलं? 0.25. आणि मी तुम्हाला सांगितलंय 2 नंबर किंवा 2पेक्षा जास्त असतील तर आपण या डॅश बारचा यूज करतो, आणि जर एकच नंबर रिपीट होत असेल तर आपण पॉईंटचा यूज करतो, वर बार देतो आपण तो. म्हणून मग आता आपण काय केलं? 0.25 आणि त्याला काय दिला? बार दिला. म्हणजे हा 2525 काय होतोय? डबल रिपीट होत जातोय. आणि तुमच्या लक्षात आता हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. हे आन्सरच आहे. ह्याच टाइप मध्ये आन्सर लिहायचंय. हा क्वेश्चन लिहायचा, हे पूर्ण मेथड सॉल्व्ह करायची आणि मग फायनल आन्सर लिहायचं. डायरेक्ट आन्सर लिहून द्यायचं नाही, हे पण सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला एक्झाम मध्ये. क्वेश्चन नंबर 3 पाहून घ्या आता. इथून सॉल्व्ह करते मी. मोठा नंबर कुठे लावला मी तुम्हाला? मध्ये लिहायला लावलाय, डिनॉमिनेटर बाहेर. इथून आन्सर स्टार्ट होऊन जाईल. आता 7च्या टेबलमध्ये 23 येतो का? सांगा बरं. मग काय करायचं? 7 3 21, छोटा नंबर घ्यायचा. 23 मधून 21 गेला तर किती उरलं? 2. मग आता 7च्या टेबलमध्ये 2 येतो का? नाही. मग आपल्याला त्याला काय करायचंय? वाढवायचं आहे. मग काय करतो आपण अशा टर्म मध्ये? इथे घेतो 0, इथे घेतो पॉईंट. मग आता 7च्या टेबलमध्ये 20 येतो का? नाही. मग आता कुठला नंबर घ्यायचा? 7 2 14. मग आता इथे किती आला? 14. मग आता सांगा बरं, मायनस करा, किती आन्सर येतं सांगा मला फटाफट. 20 मधून 14 गेल्यावर किती होता? 6. मग आता 7च्या टेबलमध्ये 6 येतो का? नाही. परत त्याला मोठा करायचा. मग 7च्या टेबलमध्ये 60 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे सांगा बरं? 7 8 56. मग आता 60 मधून 56 गेल्यावर पटापट सांगायचा आन्सर 4. कमेंट करत चला. लगेच इथे किती आला येणार? 0. मग आता 7च्या टेबलमध्ये 40 पेक्षा छोटा नंबर सांगा बरं? 7 5 35. 40 मायनस 35 किती आन्सर आलं? 5. परत त्याला वाढवण्यासाठी आपण 0 घेतला. मग आता 7च्या टेबलमध्ये 50 पेक्षा छोटा नंबर सांगा बरं? 7 7 49. आता 50 मायनस 49 1. परत त्याला मोठं करायसाठी आपण काय घेतला? 0. आता 10 पेक्षा छोटा नंबर 7 1 7. मग आता 10 मधून 7 गेल्यावर किती राहील रिमेनिंग सांगा बरं पटापट? 3. मग परत काय घेतला आपण? 0. मग आता 7च्या टेबलमध्ये 30 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे सांगा बरं? 7च्या टेबलमध्ये 30 पेक्षा छोटा नंबर 7 4 28. आता इथे मावणार नाही खाली. मग आपण काय करू? 28 नंतर काय करून घ्यायचा? परत 20 येईल मायनस केल्यावर. मग 20 पासून परत काय होणार? हे आन्सर इथून रिपीट होऊन जाणार. परत 21 आलं नाही तर 21 इथे 20 येईल, परत 20, परत ही स्टेप ॲज इट इज रिपीट होत जाणार खालीपर्यंत. मग आपण यामधून काय पाहिलं? हा जो क्वेश्चन होता आपला कुठल्या टाईपचा होता सांगा बरं तुम्ही? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप.
म्हणून देअरफॉर 23/7 इज इक्वल टू आन्सर किती आला आपलं 3.285714. पण रिपीट कुठून होत होता आपला नंबर 2 पासून रिपीट होतोय बरोबर. मग आपण काय केला दिला डॅश बार देऊन दिला झालं. आता हे थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केला. मग फोर्थ नंबरचं पाहू. क्वेश्चन नंबर 4 बघा. आता हा खूपच इझी सम आहे. डिनॉमिनेटर कुठे न्यूमरेटर कुठे लिहितो आपण मध्ये, डिनॉमिनेटर बाहेर. मग आता 5 च्या टेबल मध्ये 4 येतो का नाही. मग त्याला काय करायचं आपल्याला मोठा करावा लागेल. मग आता इथे 0 आणि पॉईंट 5 8 जा 40. आन्सर किती आला आपलं 0.8. मग काय लिहायचं देअरफॉर 4/5 इज इक्वल टू 0.8 झालं. इझी आहे एकदम. आता तसंच आपण 5th नंबरचं पण पाहून घेऊ. 5th नंबरचा क्वेश्चन काय आपला 17/8. 17/8 बघा. मग आता न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर बाहेर. 8 च्या टेबल मध्ये 17 पेक्षा छोटा नंबर कुठला येतो सांगा बरं. 8 2 जा 16. काय राहिला शिल्लक 1. त्याला काय करायचं आपण मोठा करून घेतला. मग आता 10 पेक्षा छोटा नंबर 8 1 जा 8. मग 10 मधून 8 गेल्यावर किती राहतील 2. मग आता त्याला परत मोठा करावा लागेल आपल्याला. इथे काय घेऊन घ्यायचं आपण 0. मग आता 8 च्या टेबल मध्ये परत 20 पेक्षा छोटा नंबर 16. म्हणून मग 8 2 जा 16. मग आता 20 मधून 16 गेल्यावर किती आन्सर येईल 4. परत त्याला मोठा केला 0 घेऊन घेतला. मग आता 8 च्या टेबल मध्ये 40 येतो का सांगा बरं. 8 5 जा 40. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटून गेला. काय आलं 2.125. म्हणून लिहिताना काय लिहायचं देअरफॉर 17/8 इज इक्वल टू 2.125. हे आपला फायनल आन्सर झाला. आता हा सेकंड क्वेश्चन आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहून घेऊ. तोपर्यंत नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आता थर्ड क्वेश्चन पहा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन 2/q फॉर्म. आता आपल्याला एक नंबर दिलेला आहे. त्याला आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे 2 त्या नंबरला p/q च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता बघा हा जो नंबर दिसतो याचा अर्थ काय आहे की 0.6 बार दिलाय. म्हणजे हा 6 डबल 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 वेळा येतोय असं आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बरोबर. मग त्याला लिहायचं कसं बघा. लेट आपण या नंबरला काय मानून घेऊ x. म्हणून काय लिहिलं मी x इज इक्वल टू 0.6 बार बरोबर. आणि आपण या बारला असं पण लिहू शकतो ना की 0.666 म्हणजे हा जो 6 आहे तो भरपूर वेळा येतच राहणार आहे. म्हणून मी 3 टाइम्स लिहून घेतला असं. कळलं तुम्हाला. या इक्वेशन काय नंबर दिला मी 1. मग आता दुसऱ्या याच्यात जर पॉइंट नंतर इथे किती नंबर होता 1 डिजिट होता. पॉइंट नंतर 1 डिजिट म्हणजे आपण किती मल्टिप्लाय केलं 10 ने. जर समजा पॉइंट नंतर 2 डिजिट राहिले असते असे 2 डिजिट तर मग कितीने मल्टिप्लाय केलं असतं 100 ने. जर समजा पॉइंट नंतर 3 डिजिट राहिले असते असे तर मग कितीने मल्टिप्लाय करणार आपण 1000 ने. म्हणजे पॉइंट नंतर जितके पण डिजिट असतील तितके आपण काय वाढवायचे 0 वाढवायचे मल्टिप्लाय करताना. मग आता इथे पॉइंट नंतर किती डिजिट होता पॉइंट नंतर 1. म्हणून आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय काय घेतलं 10. जर इथे 2 असले असते तर इथे घेतला असता 100. जर इथे 3 घेतले असले असते नंबर तर काय घेतला असता 1000. मग आता इथे काय घेतलं मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू. आता ही टर्म ऍज इट इज मल्टिप्लाय बाय 10. आलं तुमच्या लक्षात. आता 10 मल्टिप्लाय बाय x ला किती आन्सर येणार आहे. आता या टर्म ही ऍज इट इज त्याला मल्टिप्लाय बाय 10 केला. ही टर्म ऍज इट इज तिला मल्टिप्लाय बाय 10. ही टर्म ऍज इट इज तिला मल्टिप्लाय बाय 10. मग आता 10x मल्टिप्लाय बाय आन्सर किती येणार आहे 10xच येणार आहे. मग आता इथे बघा. आता हे थोडं समजून घ्या तुम्ही. कुठल्या पण नंबरला आता 0.6 मल्टिप्लाय बाय 10 करतोय तर आन्सर किती येणार आहे आपल्याला 6च येणार आहे 6.6 बार. कळलं तुम्हाला. नंतर हे पुढे 6 पॉईंट. आता हा 10 आहे 10 मल्टिप्लाय बाय 0.666 तर पॉईंट नंतरचा 0 कॅन्सल होऊन जाईल. मग इथे किती येणार फक्त 6.66. मग आता ह्या टर्मला काय करायचं ही कुठली टर्म झाली आपली सेकंड कंडिशन. मग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग आता काय करायचं पहिले 10x घेऊन घेऊ. त्याच्यातून आपल्याला 1 ना मायनस करायचंय. मग 10x मायनस x इज इक्वल टू 6.6 मायनस 0.6 बार. कळलं तुम्हाला.
आता इथे काय नाही म्हणजे काय राहणार आपला 1 कन्सिडर करू आपण. 10 मधून 1 गेल्यावर किती राहणार 9x ॲज इट इज इक्वल टू आता बघा 6 बार मायनस होऊन जाईल इथे किती येणार आन्सर 0. मग आता इथे 6 ॲज इट इज कळलं तुम्हाला म्हणजे 6.6 बार आणि 0.6 बार मायनस केला आपण 6 म्हणून 6 गेला 0 आणि इथे किती येणार 6 म्हणजे किती आन्सर आलं 6 आन्सर आलं. मग इथे बघा x इज इक्वल टू आता हा 6 ॲज इट इज हा इकडे मल्टिप्लाय इकडे येताना खाली कशामध्ये येऊन जाईल तो डिवाइड मध्ये. मग आता 6 आणि 9 याला डिवाइड करायचे मग 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9 म्हणजे आपल्याला 0.6 बारचं आन्सर किती आलं 2/3. कळलं तुम्हाला पूर्ण इझी ते फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचे आणि 2 आणि 1 ला मायनस करायचे लगेच आपल्याला 1 मध्ये आन्सर येऊन जाईल. आता हे फर्स्ट नोट डाऊन करा मग सेकंड सांगते मी. आता बघा सेकंड क्वेश्चन. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जर पॉईंट नंतर 1 0 असेल तर 10 घ्यायचा, 1 नंबर असेल तर पॉईंट नंतर 2 नंबर असेल तर 100 घ्यायचा. मग आता x इज इक्वल टू x ला काय मानून घेऊ आपण 0.37 बार इज इक्वल टू आता 37 रिपीट होतोय म्हणून त्याला मी किती टाइम्स लिहिलं 2 टाइम्स लिहिलं आणि कंडिशन नंबर फर्स्ट. मग आता इथे पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100. मग आता x ला पण कितीने मल्टिप्लाय केलं 100 ने मल्टिप्लाय केलं नंतर या टर्मला पण कितीने मल्टिप्लाय केलं 100 ने आणि या टर्मला पण कितीने मल्टिप्लाय केलं 100 ने. मग आता बघा सेकंड टर्म कशी तयार होईल आपली 100 मल्टिप्लाय बाय 100x मग नंतर हा 37 पॉईंट आता त्याला 100 ने जर मल्टिप्लाय करतोय आपण तुम्ही सॉल्व्ह करून बघा आन्सर येणार आहे 30.37.37 म्हणजे हा 37 काय आहे बार आहे. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते म्हणजे पॉईंटच्या आधी काय येणार आहे 37 आन्सर येईल आपलं आणि नंतर 37 वाढत जाईल. मग आपण त्याला काय दिलं बार दिला इज इक्वल टू याचं आन्सर पण कसं येणार आहे आधी 37 येणार नंतर पॉईंट नंतर 37 वाढत जाणार. कळलं तुम्हाला हे इक्वेशन नंबर 2 झालं. मग आता सबट्रॅक्ट करून घ्यायचं 2 मधून 1 ला. मग आता 100x मायनस x इज इक्वल टू 37.37 त्याच्यातून मायनस करायचं 0.37 केला. आता इथे 100 मायनस x म्हणजे काही नाही म्हणून 1 घेतला मग 100 म्हणून जर 1 गेला तर 99x इज इक्वल टू आता बघा हा 37 बार आणि हा 37 बार काय होऊन जाणार कॅन्सल म्हणजे इथे काय येणार डायरेक्ट आन्सर 0. हा पॉईंट ॲज इट इज 37 मायनस 0 किती आन्सर येणार आहे आपलं 37 येणार आहे. मग आता इथे x जसाच्या तसा इज इक्वल टू 37 ॲज इट इज 99 मल्टिप्लाय आहे खाली तर नका जाणार तो डिवाइडला म्हणजे 0.37 बारचा आन्सर किती आला आपलं 37 पॉईंट इथे लिहून देते मी देअरफॉर 0.37 बार याचा आन्सर किती आलाय 37/99 हे आपलं फायनल आन्सर आहे. हे इरेज करून टाकते मी मे बी तुम्हाला दिसत नसेल इथे म्हणून. आता नोट डाऊन करून घ्या सेकंड नंबरचा. नंबर थर्ड बघा आता 3.17 आता 3.17 बारला काय मानून घ्यायचं आपण x इज इक्वल टू 3.17 बार. आता हा 17 डबल रिपीट का बरं केलाय कारण आपण जर सॉल्व्ह केलं तर त्यांनी ऑलरेडी दिलंय हा 17 बार आहे म्हणून डबल रिपीट होतोय म्हणून याला इक्वेशन फर्स्ट देऊन दिलं. आता मी तुम्हाला सांगितलंय पॉईंट नंतर 1 डिजिट असेल तर 10 पॉईंट नंतर 2 डिजिट असेल तर 100. मग आता इथे पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100 केला. आता x ला पण 100 ने मल्टिप्लाय करायचं 3.17 ला पण 100 ने नंतर 3.17 ला पण कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचे. मग आता याचा आन्सर किती आलं 100 मल्टिप्लाय बाय x 100 नंतर 3.17 आता याला जर रिपीट केलं तर काय येणार आहे आपला 3 ॲज इट इज येणार आणि 17 डबल होत जाणार नंतर इज इक्वल टू आता हा जो नंबर आहे हा 3.17 इकडे येणार कारण की तुम्ही मल्टिप्लाय करून बघा तुम्हाला मल्टिप्लिकेशन जमतच. मग तुम्ही जर 100 ने जर मल्टिप्लाय केलं या नंबरला तर काय येणार आन्सर 317.17 रिपीट होत जाणार तो. मग आता हे इक्वेशन सेकंड झालं. मग आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 मग आता बघा 100x मायनस x 3.17 मायनस 3.17 कळलं तुम्हाला. मग आता बघा 100 मल्टिप्लाय बाय x म्हणून काय केलं मायनस तर 99x आलं नंतर याच्यातून हे मायनस केलं 317.17 म्हणून जर 317 मायनस केलं आपण तर किती आन्सर येणार आहे आपलं 314.0. मग x ची व्हॅल्यू किती आली 314 तर ॲज इट इज 99 मल्टिप्लाय बाय त्याला काय होणार डिवाइडला चाललं जाणार म्हणून 3.17 बारची व्हॅल्यू किती येणार आहे आपली 314/99. कळलं तुम्हाला पूर्ण इझी सम आहे जास्त काहीच कठीण नाहीये फक्त इथे बघायचं डिजिट किती आहे 2 असेल तर 100 1 असेल तर 10 3 असेल तर 1000 त्याच्याने मल्टिप्लाय करायचं पूर्ण टर्मला नंतर मग सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट मायनस करायचं नंतर आन्सर येऊनच येईल आपलं बस. आता क्वेश्चन नंबर 4 बघा 15.89 आता पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणून काय घ्यायचं आपण 100. मग आता लेट x इज इक्वल टू काय 15.89 आपण याला मानून घेतलं x म्हणजे ही टर्म. आता पुढची तर सिंपलच आहे आपण काय करायचं फक्त 89 ला 2 टाइम्स लिहून घ्यायचं बस.
मग आता ते नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100. मग आता दोघं साईडला कशाने मल्टिप्लाय करून घ्यायचं 100 ने. मग आता 100 मल्टिप्लाय बाय एक्स आणि 15.89 मल्टिप्लाय बाय 100. मग आता 100 मल्टिप्लाय बाय एक्स आन्सर किती आलं 100x. आणि याच्याने जर 15.89 लाच आपण 100 ने मल्टिप्लाय करतोय तर आन्सर किती येणार आहे 15.89. 89 रिपीट होत जाणार. मग आता बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग आता 100x मायनस काय करायचं x 59.88 काय करायचं आपण त्याला मायनस करायचं 15.89. मग आता इथे बघा 100 मधून जर एक मायनस केला तर किती आलं 99x आलं. नंतर 15.89. आता ह्या टर्मला जर मायनस केलं तर किती आन्सर येते आपलं 1574. करून दाखवते मी तुम्हाला, कन्फ्युजन मध्ये राहू नका तुम्ही. 1589.89 बार. नंतर काय आहे 15. आता इथे बघा इथे काही नाही म्हणजे काय घेऊन घेऊ आपण 0 इथे काय करायचं मायनस करायचं. आता 89 मधून 89 गेल्यावर किती येणार आहे आन्सर 0. मी तर पूर्ण दोघांकडे 0 देऊन दिलं पण तसंच करून दाखवते. आता बघा 9 मधून 5 गेल्यावर किती आन्सर आलं 4. 8 मधून 1 गेल्यावर 7. 5 आणि 1 ॲज इट इज म्हणजे आन्सर किती आलं 1574. मग बघा इथे आलं की नाही तेच आन्सर 1574.0. मग आता एक्स ॲज इट इज हा मल्टिप्लायला येताना लागणार डिवाइडला. हेच आपलं आन्सर होतं 15.89 बारचं आन्सर किती आलं 1574/99. आता लास्ट क्वेश्चन आहे, हा 4th क्वेश्चन होता. यामध्ये मी तुम्हाला परत तेच सांगते, जास्त काहीच करायची आवश्यकता नाहीये. फक्त पॉईंट नंतर किती डिजिट आहे ते चेक करायचे, तितके 0 1 वर वाढवायचे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. आधी एक त्या टर्मला x मानून घ्यायचा. मल्टिप्लाय झाल्यानंतर काय करायचं पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आधीच इक्वेशन 1 असणार, मल्टिप्लाय केल्यानंतरचं इक्वेशन 2 येणार. त्याला मायनस करायचं. मायनस केल्यानंतर आपोआप तुमचं आन्सर येऊनच जात आहे. मायनस केलं 99 किंवा 999 येणार. मग त्याला मायनस करायचं मग डिवाइड करून फायनल आन्सर येऊन जात आहे. आता 5th नंबरचा क्वेश्चन सांगते मी, हा नोट डाऊन करा तोपर्यंत. आता क्वेश्चन नंबर 5 बघा 2.1514. आता हे 3 डिजिट आहे म्हणून कितीने मल्टिप्लाय करणार आपण 1000 ने. मग x ला काय म्हणून घेतलं 2.1514. हे कंडिशन फर्स्ट. नंतर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1000 कारण पण नंतर 3 डिजिट होते म्हणून. मग आता x ला पण कितीने करायचं 1000 ने आणि 2.514 ला पण कितीने करायचं 1000 ने. मग किती आन्सर येणार आहे आपल्याला सांगा बरं 100 मग काय केलं मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. दोनामधून 1 ला मायनस करायचं. मग किती आन्सर आलं 1000 मल्टिप्लाय बाय x 1000x मायनस. मी ते स्टेप खूप कमी करून टाकली कारण अजून 2 स्टेप वाढले असते तर तुम्हाला दिसलं नसतं खाली. त्यामुळे मी काय केलं इथे डायरेक्ट परत डबल आन्सर न काढता डायरेक्ट सबट्रॅक्टिंग मध्ये आन्सर लिहून दिले. सिंपल स्टेप होती म्हणून. आता 1000 मल्टिप्लाय बाय x 1000x मायनस मध्ये काय करणार आहे आपण x इज इक्वल टू. आता 1000 ने जर 2.1514 ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येत आहे आपलं 2514.1514 बार मायनस. आता हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपला हे येणार आहे 1514.514. नंतर मायनस काय करायचं आपल्याला ही टर्म मायनस करायची 2.514 झालं. आता 1000 मधून जर 999 वजा केलं तर 1000 मधून जर 1 मायनस केलं तर किती आन्सर आलं 999x इज इक्वल टू ही टर्म जर मायनस केली तर किती आन्सर येतं फक्त 514. बघा आता इथे करून दाखवते 2514.514. सगळे मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एकदम इझी आहे म्हणून मग मी परत वेगळे करून दाखवत नाही कारण की व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते. पण मला असं वाटतं की जे तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेट वाटेल तेवढेच मी 2-3 सम सॉल्व्ह करून देते कारण यामध्ये एकदम इझी सम आहेत. फक्त मायनसच करायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाहीये. मग आता 2514.514 म्हणजे ही टर्म लिहिली मी ॲज इट इज. त्याच्यातून आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट नंतर काय घ्यायचंय 514 नंतर आहे आपला 2. आता याला काय करायचं आपल्याला मायनस. आता ही टर्म तर पूर्ण 0 0 0 आहे पॉईंट 4 - 2 2 आणि या बाकीच्या टर्म काय येणार ॲज इट इज. मग किती आन्सर आला आपलं बघा 2512.0. कळलं तुम्हाला. मग आता x ॲज इट इज 2512 अपॉन मध्ये हा 999 अपॉन मध्ये आला म्हणजे आपलं आन्सर किती आलं 2.514 बारचं आन्सर किती आलं 2512/999. मग आता हा आपला प्रॅक्टिस सेट 2.1 आपला पूर्ण झाला. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा.